विसर्जन मिरवणुकीसाठी पुणे पोलिसांचं तगडं नियोजन पाहायला मिळते। पुणे शहरातील मुख्य 17 रस्ते वाहतुकीसाठी बंद असणार आहेत। शहरात 2 दिवस जड वाहनां प्रवेश बंदी असेल। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्या सोबत जोडले जात आहेत। चंद्रशेखर, पुण्यात विसर्जन मिरवणुकीसाठी पुणे पोलिसांचे नियोजन पाहायला मिळते। विशेष म्हणजे ज्या अटी आता पोलिसांच्या वतीने घालण्यात आलेल्या आहेत त्या अटी मंडळांच्या वतीने देखील मान्य करण्यात आलेल्या आहेत। मंडळांची सहमती पाहायला मिळते। चंद्रशेखर, मेघना, खरं तर पुणे पोलिसांनी अत्यंत देखणं जे आहे ते नियोजन केलेलं आहे। शहरामध्ये प्रवेश करणारे जे 17 रस्ते आहेत ते विसर्जन दरम्यान बंद करण्यात येणार आहेत। आणि आपण जर पाहिलं तर मुख्य जी 5 मंडळं आहेत जी विसर्जनासाठी पुण्यामध्ये ज्या बेलबाग चौकामध्ये येणार आहेत, ते मी सध्या त्याच बेलबाग चौकामध्ये आहे। आणि या बेलबाग चौकामध्ये पहिला जो पुण्याचा मानाचा पहिला गणपती आहे, जो कसबा गणपती, तो या ठिकाणी सकाळी 9:30 वाजता येणार आहे। या ठिकाणाहून बेलबाग चौकातून पुढे तो गणपती गेल्यानंतर जो आहे तो लक्ष्मी रस्त्याने पुढे मार्गस्थ होईल आणि ठरलेल्या वेळेप्रमाणे तो पुढे या ठिकाणी जाईल। त्यानंतर मानाचा दुसरा गणपती जो आहे तो तांबडी जोगेश्वरी गणपती या चौकामध्ये सकाळी 10:30 वाजता येईल आणि तो पुढे मार्गस्थ होईल। त्यानंतर तिसरा मानाचा जो गणपती आहे तो गुरुजी तालीम गणपती, याची जी वेळ आहे या ठिकाणी 11 वाजताची आहे। आणि मानाचा चौथा जो या ठिकाणी गणपती आहे तो केसरीवाडा, त्याचबरोबर इतर जे मानाचा जो 5वा गणपती आहे तो केसरीवाडा आणि तुळशीबाग चौथा, अशा पद्धतीने या पुण्याच्या बेलबाग चौकातून ही सगळी मंडळं आहेत जी मानाची ती पुढे जाणार आहेत। पुणे पोलिसांचं नियोजन आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचं असणार आहे। आणि या सगळ्या दरम्यान जे आहेत 8 ते 10,000 पोलीस जे आहेत ते बंदोबस्तासाठी असणार आहेत। आणि पोलिसांनी एआयचा वापर सुद्धा मोठ्या प्रमाणात या सगळ्या बंदोबस्तात दरम्यान केलेला आहे। या ठिकाणी कोणतीही अनुचित प्रकार किंवा अनुचित अप्रिय घटना न घडण्यासाठी एआयच्या माध्यमातून आपण बघू शकतो की जे कॅमेरे लावण्यात आलेले आहेत, ती कॅमेरे जी आहेत ती पुणे पोलीस कंट्रोल रूमला कनेक्ट करण्यात आलेली आहेत। आणि या कॅमेऱ्याच्या माध्यमातून एखादा संशयास्पद किंवा एखाद्या संशयास्पद वस्तू किंवा बॅग, व्यक्ती कोणताही जर या ठिकाणी आढळला तर ते थेट अलर्ट जे आहे तो त्या कंट्रोल रूमला याचा असणार आहे। अत्यंत देखणं आणि तगडं नियोजन जे आहे ते पुणे पोलीस, मनपा आणि इतर प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। खरं तर जी मिरवणुकीसाठी ढोल ताशा पथकाची जे बंधनं घालण्यात आली होती, 2 पेक्षा अधिक ढोल ताशा पथक प्रत्येक मंडळापुढं जे आहे ते आपली कला सादर करण्यासाठी लावण्यात येणार होती, परंतु त्यांना जी वेळ देण्यात आली त्या वेळेचा सगळी मर्यादा बाळगून जे आहे ते अधिकची ढोल ताशा पथक आणि अधिकची जी त्यामध्ये वाद्य करणारी जी मंडळी आहेत ती असणार आहेत, असं सुद्धा काल पोलिसांनी सांगितलेलं आहे। एकंदरीत बाप्पाच्या निरोपासाठी पुणे पोलीस सज्ज आहे आणि कोणत्याही प्रकारची अप्रिय किंवा अनुचित घटना न घडण्यासाठी पोलीस जे आहेत या ठिकाणी असणार आहेत। आणि एकंदरीत नियोजन जर आपण पाहिलं तर अंतिम टप्प्यामध्ये आहे। मेघना, निश्चित धन्यवाद चंद्रशेखर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।